नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आज आपण आपल्या शाळेच्या प्रवासाची गोष्ट पाहणार आहोत. एका स्वप्नाची, एका जिद्दीची आणि एका संस्काराची. 2023 मध्ये फक्त 25 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही आपली मराठी शाळा. एका छोट्याशा गराजमधून चालणारी. पण स्वप्न मात्र आपलं खूप मोठं होतं. ते आपल्या पुढच्या पिढीला मराठी भाषा, संस्कृती आणि मूल्यांशी जोडून ठेवण्याचं स्वप्न होतं. आपलं ध्येय स्पष्ट होतं. एक मजबूत, एकत्रितपणे आणि संस्कारांनी समृद्ध कम्युनिटी निर्माण करणं. आणि तुमच्या सर्वांच्या मदतीने त्यासाठी शाळेची वाटचाल सुरू झाली. मुलांना मराठी शिकवणं सुरू झालं. भाषा शिकवताना अनेक गोष्टींवर भर दिला. जसं की प्रार्थना, श्लोक, वाचन, लेखन, गोष्टी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वासाने बोलणं. पण शाळा म्हणजे फक्त पुस्तकच नाहीत बरं का. शाळा म्हणजे संस्कृतीचा उत्सव. रिपब्लिक डे पासून ते थेट दिवाळीपर्यंत, संक्रांतीपासून शिवजयंतीपर्यंत आपल्या प्रत्येक सणात आपल्या मुलांचा सहभाग हा असलाच पाहिजे आणि तो सुद्धा अभिमानाने. शाळेसाठी बरीच धडपड करावी लागली. जागेसाठी तर परीक्षेच्या वेळी मुलं गराज, हॉल आणि कधीकधी किचनमध्ये सुद्धा बसायची. शाळा, आपलं वर्कशॉप आणि प्रोग्राम हे कम्युनिटी तत्वावर असल्यामुळे फंडची गरज तर नक्कीच भासते. कधीकधी तर शिक्षक नसायचे आणि व्हॉलंटियर्स पण नसायचे. पण शो मस्ट गो ऑन तत्वानुसार शाळा चालू ठेवायलाच लागायची. म्हणजे शाळेने बराच स्ट्रगल केला आहे, पण आता तुमच्या मदतीने आपण शाळेचा गाडा ओढतो आहोत. एक्स्ट्रा करिक्युलम इथे म्हणजे अमेरिकेत फार गरजेचं आहे हे आपण ओळखून आहोत. आम्ही मुलांना कलागुण पण शिकवतो. त्याचाच भाग म्हणजे आपल्या कार्यशाळा, जशा की कॅलिग्राफी, चित्रलेखन, नाटक, किल्ले बनवणं, मल्लखांब, लेझिम आणि संत परंपरेची ओळख. कारण आपल्या शाळेचं मानणं असं आहे की लर्निंग शुड बी फन, क्रिएटिव्ह अँड मीनिंगफुल अँड युजफुल ऑल्सो टू अमेरिकन वे ऑफ लिव्हिंग. तुमच्यातले काही जण विचार करत असतील की आता आमची मुलं मिडल स्कूल आणि हायस्कूलमध्ये आहेत, त्यांच्यासाठी काही असेल का शाळेमध्ये? याचं उत्तर आहे की हो, नक्कीच. आता आपली शाळा म्हणजे फक्त शाळाच नाही, तर ती एक संपूर्ण लर्निंग इकोसिस्टम झाली आहे. लीडरशिप प्रोग्राम्स, मेंटरशिप सेशन्स, फायनान्शियल प्लॅनिंग, मिडल स्कूलर मेंटरशिप, टेक्नॉलॉजी क्लब्स, मॅथ क्लब, यंग आंत्रप्रेन्युअरल कॉन्टेक्स्ट, दिवाळी अंक मॅगझिन, एसे अँड लेटर रायटिंग कॉन्टेस्ट. तुमची मदत झाली तर आपण चेस आणि कॅरम क्लब पुन्हा सुरू करू शकतो आणि आपल्या मुलांना घडवणारे असे अनेक उपक्रम घेऊन येऊ शकतो. या वर्षापासून आपण दर महिन्यात 1 ते 2 एक्स्ट्रा करिक्युलमचे वर्कशॉप घेणार आहोत. आणि हो, यासाठी तुमची मदत नक्कीच लागेल. आणि हो, आपल्या हायस्कूलर आर्यनकडून चालवलेला एक भन्नाट उपक्रम म्हणजे चहा आणि बरंच काही, जिथे चहासोबत विविध विषयांवर चर्चा होतात. तुम्हाला जर चहा घेताना चर्चा करायला आवडत असेल तर नक्कीच शाळेत व्हिजिट करा. आपल्या मराठी शाळेत दर शनिवारी डेल्टा कॉलेज कॅम्पस माउंटन हाऊसमध्ये सकाळी 10 ते 12च्या दरम्यान ही चर्चा असते. माउंटन हाऊस मराठी शाळा आणि मंटिका मराठी शाळा या दोन्ही मॅथ कँगॅरू एक्झामचे ऑफिशियल एक्झाम सेंटर्स आहेत. आपली शाळा मुलांसाठी मॅथ प्रॅक्टिस एक्झाम पण अरेंज करतात. यावर्षी जवळजवळ 100 मुलांनी मॅथच्या परीक्षेचा लाभ घेतला. आणि हो, आपले सभासद रवीजी हे मॅथ कँगरू ऑर्गनायझेशनचे डायरेक्टर आहेत. म्हणजे आपली मुलं फक्त शिकत नाहीत, तर ती पुढे जात आहेत, चमकत आहेत. तसंच आपल्या शाळेने हायस्कूलर्स आणि लीडरशिपचा
एक्सपिरियन्स मिळावा यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रोग्रामचे प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट करायला मोटिवेट केले आणि तसं करत आहोत. आणि त्या प्रत्येकाला एक मंच मिळावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोतच. तुम्हाला माहीत नसेल की आपल्या शाळेची मराठी लायब्ररी पण आहे, ज्यात बरीच मराठी पुस्तकं आहेत. तुम्ही ती नक्कीच वाचू शकता. आणि हो, लायब्ररीला तुमची मराठी पुस्तकं डोनेटही करू शकता. तसंच आपल्या शाळेत टेक्नॉलॉजीचे टीचर विजय बापते आपल्या हायस्कूलर्सला बरोबर घेऊन गुरुजी नावाचं एक बॉट म्हणजेच रिप्रेझेंटेटिव्ह बनवत आहेत. तुम्ही नक्कीच वापर करू शकता आणि फीडबॅकही देऊ शकता. हा बॉट आपल्या शाळेची आणि मराठी लायब्ररीची पूर्ण माहिती देईल. म्हणजे शाळा टेक्नॉलॉजी सेव्ही पण आहे बरं का. आता आपल्या शाळेचे 2 वर्ग आहेत. एक माउंटन हाऊसमध्ये आणि दुसरा मंटिकामध्ये. शाळेने 25 विद्यार्थ्यांपासून ते 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंतचा हा मोठा प्रवास केला आहे. आणि आपल्या प्रवासातील सर्वात मोठा माइलस्टोन म्हणजे 2 शाखांमध्ये विस्तार होणं. आणि शाळा वर्ग गराजमध्ये सुरू होऊन आता डेल्टा कॉलेजमध्ये भरतात. हा फक्त जागेचा बदल नाही, तर ही आहे आपल्या मेहनतीची, विश्वासाची आणि एकतेची ओळख. आपलं पुढचं स्वप्न मराठी भाषा ही आपल्या काउंटीमध्ये एक रेकग्नाइज्ड फॉरेन लँग्वेज बनवणं हे आपलं पुढचं स्वप्न आहे. हा प्रवास अजून खूप मोठा आहे. आज आपण अभिमानाने सांगू शकतो की ही फक्त आपली शाळा नाही, तर ही आहे आपली मराठी शाळा, आपली ओळख, आपल्या संस्कृतीचा गौरव. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या प्रवासाचा भाग बनल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला एकत्र पुढे जाऊयात. आपल्या भाषेसाठी, आपल्या संस्कृतीसाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी.